नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे वाढीव 3% डीएचा लाभ जानेवारी वेतन पेन्शन देयकासोबत. काय आहे पाहू आपण सविस्तर. राज्य सरकारी, निम सरकारी तसेच इतर पात्र कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3% महागाई भत्ताचा लाभ हा जानेवारी वेतन देयकासोबत मिळेल. सध्या राज्यामध्ये निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू आहेत. सध्या नुकतेच राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका कार्यक्रम जानेवारी महिन्याच्या 20 जानेवारी पर्यंत राहणार आहे. यामुळे डीए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय हा जानेवारी अखेर निर्गमित होईल व जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन पेन्शन देयकासोबत डीए वाढ लागू होईल. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे. 1 जुलै 2025 पासून वाढीव डीए थकबाकी. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 1/7/2025 पासून 3% महागाई भत्ता व महागाई भत्ता फरक मिळणार आहे. डीए वाढीबाबत राज्यातील वर्ग 4 कर्मचारी संघटनामार्फत राज्य सरकारला निवेदनपत्र सादर करण्यात आले आहेत. यामुळे राज्य सरकारमार्फत देखील डीए वाढीच्या प्रस्तावाला निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मंजुरी दिली जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.